विजयी सलामी देण्याच्या दृष्टिकोनातून मात्र स्वर्गीय चेतन शेठ स्मृती संघ मैदानामध्ये उतरला आहे. हे फार गरजेचं आहे त्यांच्यासाठी हा सामना जिंकणं, कारण जो सामना कालच्या दिवसामध्ये पेंडिंग राहिला आहे त्या सामन्याचं भवितव्य अजूनही अंधारामध्ये आहे. कारण अंधारात खेळवलेला तो सामना होता. आजही सगळे मॅचेस संपल्यानंतर मात्र तो सामना 3 षटकांचा राहिलेल्या 3 ओव्हर्स आपण कंप्लीट करणार आहोत. त्यामुळं काही झालं तरी ही मॅच जिंकावीच लागेल स्वर्गीय चेतन शेठ स्मृती टीमला. परंतु समोरचा संघसुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे. श्रियान शिव पहिला सामना सहजतेनं जिंकला होता, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र श्रियान शिव संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून तिसरी मॅच जिंकावीच लागेल. त्यामुळे दोन्ही टीम्स जर पाहिल्या सद्यस्थितीमधल्या त्या डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये आहेत. जर पुढे जायचं असेल ओळे प्रीमियर लीगमध्ये तर इथून मात्र ही लढत जिंकावीच लागेल या इरादेनं आता मात्र दोनही संघ एकमेकांसमोर झुंजतील. पंच इशारा करतात इथून मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. आजच्या दिवसामधील दुसरा सामना. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर मात्र संघाचा मुख्य गोलंदाज सतीश म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आउटसाईड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. अंपायरचा निर्णय येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावसंख्येनं मात्र सुरुवात केली जाते 1 या धावेनं. विशाल पाटील सर, प्रवीण पवार सर आणि हिरामणजी भोसले सर सरपंचांचं पॅनल आपण पाहतो या स्पर्धेसाठी. सतीश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली होती पॉइंटकडे, स्टिअर केलं होतं बॉलला. अश्विन पाटीलनं खातं उघडलंय ते 1 या धावेनं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वर. स्कोरिंग ग्राउंड आहे, त्यामुळं पहिल्या इनिंगमध्ये मात्र धावा अपेक्षित असतील. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 50 धावा 3 ओव्हर्समध्येच चेस झाल्या होत्या. त्यामुळं 65 ते 70 धावा येणं फार गरजेचं आहे. इथे मात्र काय झेल टिपलाय, अफलातून झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. बॅट्समन आउट होईल. पहिलाच धक्का, पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र धडाकेबाज फलंदाज गुलशन मात्र याच्या केळीचा होईल अंत. आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी स्वीकारत असताना राहुलनं मात्र टिपलाय अविस्मरणीय झेल. आणि पहिला धक्का मात्र बसलाय तो श्रियान शिवला. आहेत की शेराड म्हात्रे आहेत, कारण कन्फ्युजन नेहमीच असतो. साई असावा. 12th मॅनला सुद्धा ओळखत नाहीये, कारण सेम दिसतात दोघं. साई चरण, सतीश म्हात्रे. विकेट मिळाल्यानंतर आता मात्र यावेळेस मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता हा बॉल. आणि इथून मात्र जर पाहिलं तर गल्लीमध्ये बॉलची फील्ड केली जाते. तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू. राहुल खरंच मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं फटका सजवला होता गुलशन मात्रेनं. असं वाटलं होतं बाउंड्री जाईल, परंतु थोडासा वाईडिश लॉंग ऑफला उभा होता आणि तिथून मात्र धावत येत तो झेल टिपला. अप्रतिम झेल. बॉल इथे मात्र चान्स जरूर आहे त्या ठिकाणी. आत्ता डायरेक्ट हिट झाला असता तर अश्विन पाटील सरळ पॅव्हेलियनकडे रवाना झाला असता, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना मोठी रिस्क उचलली होती अश्विननं. 4 धावा झाल्यात. 4 रन्स ऑन बोर्ड. पुढं आपण पाहतोय ओळे प्रीमियर लीगची जबाबदारी अश्विन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने खांद्यावर घेतले. बॅकफुटला जाऊन गेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटला ब्रश होऊन बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ बिग विकेट. आणि हा मोठा मासा आता मात्र गळाला लागलाय श्रियान शिव स्पोर्ट्सचे. दोनही धडाकेबाज फलंदाज यावेळेस मात्र कोणतेही खास योगदान न देता मात्र अश्विन पाटील फक्त 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला दाखल होते आणि दुसरा धक्का बसलाय
श्रीयांश शिव स्पोर्ट्सला. चला 12th मॅन पाठवा ना. स्वर्गीय चेतन शेठ स्मृती संघ. सगळीच नावं लक्षात येत नाही आहेत. तर पहिल्याच ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 2 दणके दिलेत. दोनही महत्त्वपूर्ण विकेट्स सतीश म्हात्रे यांना आपल्या गोलंदाजीवर घेतलेत. ड्राईव्ह केलाय ऑन साईड लॉंग ऑनकडे बॉल जात असताना एक धाव त्या ठिकाणी येईल, परंतु षटक मात्र कमालीचं आत्तापर्यंत हाताळलं गेलंय. सतीश म्हात्रे संघाचे मुख्य गोलंदाज आहेत आणि अपेक्षा सुद्धा होती त्याच्याकडून. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अश्विन पाटील, गुलशन म्हात्रे दोनही मोठी नावं श्रीयांश शिव स्पोर्ट्सची मैदानाच्या बाहेर काढलेत. यावेळेस मात्र स्टेप आउट करून हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑनला मात्र बॉल चाललाय. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल येईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जात असताना पुढे 6 या आकड्यावर पहिलं षटक समाप्त झालंय. कॅप्टन सतीश म्हात्रे यांना अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. 6 धाबा देत असताना 2 दिग्गज फलंदाजांच्या विकेट्स मात्र फार निर्णायक होत्या या ओव्हरमध्ये आणि त्या मात्र मिळवल्यात. इथून मात्र साई म्हात्रे आणि जगदीश गायकवाड अशी जोडी असेल. या जोडीला आता मात्र काहीतरी करावं लागेल. थँक्यू डीजे. अगदी हाकेच्या अंतरावर मात्र आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ आणि त्या विमानतळाचा नामकरणाचा ईश्वरी सगळ्यांनीच मात्र प्रयत्न केलेत की स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव या विमानतळाला मिळावं आणि त्यासाठी मात्र सगळ्याच नेते मंडळींची अग्रेसर भूमिका असणार आहे. आणि आंदोलनसुद्धा अगदी काही दिवसापूर्वीच आपल्याला पाहायला मिळालं. विमानतळाचं काम बंद आंदोलन आणि त्या निमित्तानं याच मैदानावर सगळे याच स्टेजवर याच ठिकाणी मात्र सगळे जमले होते. राहुल घरत येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र आउटसाईड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायर विशाल पाटील सरांचा. इथे मात्र सिंगल रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 7 धाबा, 7 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र थोडासा बॅकफुटवर सरकवला आहे श्रीयांश शिव स्पोर्ट्सला. कारण 2 आघाडीचे फलंदाज बाद केलेत कारण त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. श्रीयांश शिव स्पोर्ट्सला काही झालं तरी मॅच जिंकावी लागेल. डू ऑर डाय अशा सिच्युएशनला मात्र हा संघ आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. लॉंग ऑफकडे येत असताना सिंगल येते. आता मात्र प्रेशर दबाव जो आहे तो आपोआपच आला आहे मात्र फलंदाजी करणाऱ्या श्रीयांश शिव टीम्सवर. कारण पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली टिचून गोलंदाजी आणि त्याचमुळे मात्र जो निर्माण झालेला दबाव आहे तो मधल्या फळीतील फलंदाजांवर सुद्धा स्पष्टपणे जाणवतोय. राहुलचा हा फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन. आणखीन एक धक्का मात्र बसेल. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र श्रीयांश शिव टीमचा 7 मैदानाची सोडत असताना जगदीश गायकवाड अवघी 1 धाव काढून तंबूच्या दिशेनं. उतरला लढाया न्यायासाठी. नंदराज शेठ राणी उतरला लढाया न्यायासाठी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या पाठी. 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 खूप सुंदर गीत डीजे मॅडी. सर्वात आधी नक्कीच सहभाग आपल्याला पाहायला मिळतो तो सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेब स्वतः रस्त्यावर उतरून मात्र सगळ्यांना एकत्रित करून
इथून मात्र काही झालं तरी पहिला स्थानिकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, हा त्यांचा नक्कीच पहिलं मुख्य मागणी असते. परंतु इथे मात्र राहुल घरत आणखीन एक सफलता अर्जित करत असताना आता मात्र फलंदाजीचं कंबरडं मोडलंय श्री आणि शिव टीमचा. पण पहिले चारही आघाडीचे फलंदाज यावेळेस मात्र बाद होत असताना अश्विन पाटील परतला, गुलशन मात्र परतला. आता मात्र साई मात्र टीमचे कॅप्टन सुद्धा मैदानाची साथ सोडतात आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आता थोड्याशा अडचणी वाढल्यात त्या श्री आणि शिव टीमच्या. मुंगाजी माणूस भला बाबासाहेबांचा लढणारा चेला. भरत गायकवाड सुनील म्हात्रे मंडळी सारी मोठी. प्रकल्पग्रस्त पेटून उठला लढतोय हक्कासाठी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या उपाधी. 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 तो विमानतळाच्या नामकरणाचा विषय तर आहेच, परंतु त्याचबरोबर मात्र रोजगाराचा प्रश्न सुद्धा आहे. त्यामुळे इकडचे आपले सगळे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत, स्थानिक जे आहेत त्यांना रोजगाराचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आणि ते सुद्धा मिळवून देण्याची मागणी मात्र नक्कीच या संपूर्ण नेते मंडळी आणि खास करून नंदराशेठ मुंगाची यांच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेस मात्र समोर स्ट्रोक करवड केला आहे विशाल गायकवाड, अर्थातच पावाच्या बॅटमधून मात्र अगदी मच निडेड आपण हा स्ट्रोक पाहूया. चौकार येतोय, 4 धाब्यानं मात्र धावसंख्या पुढे जाईल ती 12 या आकड्यावर. तर पहिल्याही ओव्हरमध्ये मात्र 2 गडी गमावले, दुसऱ्याही ओव्हरमध्ये मात्र 2 गडी गमावलेत. पावाला लॉंग इनिंग खेळावी लागेल. इथून मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. आउटसाईड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून जाणार हा बॉल मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता जबाबदारी घ्यावी लागेल. विशाल गायकवाडमध्ये असलेलं टॅलेंट आता मात्र त्याला दाखवावं लागेल. जे कौशल्य आहे त्याच्याकडे, चांगला यंगस्टर आहे या टीमचा आणि बराच वेळा मात्र त्याच्या बॅटमधून धाबा येताना आपण बऱ्याचशा मैदानावर स्पर्धांमधून पाहत आलो आहे. परंतु आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे आणि असं असताना मात्र इथून मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला आहे. स्लॉक स्वीपचा वापर केला होता, बॉलला मात्र पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा उत्तुंग असा षटकार. आगरी कोल्यांची लढ तर लढतोय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पावा. 19 जाबा झाल्या श्री आणि शिव स्पोर्ट्स टीमच्या. त्यावेळेस मात्र अगदी जनरल टच पाहायला मिळाला, फक्त दिशा दिले. ऑन साईडला शॉर्टपुट विकेटला मात्र बॉल सरकेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र खेळलं जाते ते विशाल गायकवाडच्या माध्यमातून. या 2 धाबांच्या बरोबरीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 21 या आकड्यावर. याच धावगतीनं आता मात्र धावा काढाव्या लागतील, कारण पहिल्या आघाडीचे 4ही प्रमुख फलंदाज बाद झालेत. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी आली ती विशाल गायकवाड आणि चरण म्हात्रे या दोनही फलंदाजांना शेवटपर्यंत लढावं लागेल, तरच एक चांगली धावसंख्या मात्र रचू शकते. परंतु अजून एखादं षटक असेल सदेश म्हात्रे यांचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद केले होते. व्हेरिएशन्स गोलंदाजीवर मात्र नक्कीच फसले होते फलंदाज आणि असं असताना मात्र सतीश म्हात्रे 3रं षटक टाकणार की 4थं टाकणार, परंतु इथून कदाचित त्याच एंडनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या 3ऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः घेतली टीम कॅप्टन सतीश म्हात्रे यांनी. चरण म्हात्रे ऑन स्ट्राईक असेल, क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाईल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र हटलंय. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील.
4 फलंदाज बाद झालेत, परंतु विशाल गायकवाड अजूनही मैदानामध्ये आहे आणि तो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मात्र धावांचा ओघ चालूच राहणार आहे. आणि या विशाल गायकवाडची विकेट हेच प्रामुख्यानं लक्ष असेल ते सतीश म्हात्रे याचं सुद्धा. स्ट्राईक एंडला चरण म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल फ्रंट फुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली, इनसाइड एज, आणि त्यानंतर मात्र गलीकडे सरकलेला हा बॉल अडवण्याचा प्रयत्न प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला मात्र बॉलची फील्ड करेपर्यंत इथे रन्स पूर्ण केल्या जातात, त्या तब्बल 3 धाबा. 13 धाबांचं योगदान मिळते. धावसंख्या 3 ने पुढे जात असताना 24 धाबा धावफलकावर. खातं उघडलंय ते चरण म्हात्रे यांनी या 3 धाबांच्या मदतीनं. परंतु विशाल गायकवाडच्या बॅटिंगवर खास करून नजर असेल. हे षटक मात्र खेळून काढणार, उर्वरित 2 षटकांमध्ये फटकेबाजी करणार की इथून मात्र जो पवित्र आक्रमक सुरुवात केले विशाल गायकवाडनं तो आक्रमक पवित्र असाच कंटिन्यू ठेवणार, हा विचारसुद्धा करावा लागणार आहे. कारण इथून मात्र 4ही प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर जी जबाबदारी आता मात्र आहे, संघाला पुढे सुद्धा न्यायचं आहे, स्वतःची विकेटसुद्धा टिकवायची आणि त्याचबरोबरीनं धावासुद्धा उभारायच्या आहेत. आणि इथून हे जे जबाबदारीचं ओझं जे आहे हे आता मात्र कशा पद्धतीनं पेलणार याकडे विशाल गायकवाडचा सुद्धा कस लागणार आहे. आणि त्याची सुद्धा कसोटी आहे, कारण समोर तेवढाच ताकदवान गोलंदाज आहे सतीश म्हात्रे. राऊंड विकेटनं यावेळेचा हा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला होता बॉल, परंतु जाऊ दिला या बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता. कदाचित हे षटक थोडंसं मी म्हणेन जबाबदारी घेऊन कदाचित खेळण्याचा निर्णय घेतला असावा. थोडंसं सावधानतेनं खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, तसंच काहीच चित्र मैदानामध्ये. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न अगदी डोळ्यात देखत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. चोरट्या स्वरूपात या धावा, आकर्षक धावा मात्र या पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 26 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सतीश म्हात्रे यांनी जरूर केला होता, परंतु विशालचं मी कौतुक करेन. अगदी जवळच 2 रन्स पूर्ण केल्या आणि हे सिंगल डबल्सनं सुद्धा धावफलक हलता ठेवता येऊ शकतं. कारण त्याला माहिती आहे ही एकमेव आता मात्र गोलंदाज आहे सतीश म्हात्रे, जो विकेट टेकर आहे. त्याच्या अगेन्स्ट जर पटकेबाजी केली तर कदाचित विकेट गेली तर असा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये असेल. आणि म्हणूनच तो जबाबदारी घेऊन थोडासा खेळताना संयमानं सुद्धा पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 26. स्कूप करण्याचा प्रयत्न. इथून मात्र टॉपेज लागले. बॉल फक्त पाठवायचा होता फाईन लेगला, परंतु हा फटका मात्र चुकलाय. आणि विशाल गायकवाड एक महत्त्वपूर्ण विकेट आगळा वेगळा स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये इथे मात्र पाहायला गेलं तर विनाशकाली विपरीत बुद्धी आपण म्हणूया. विशाल गायकवाड चांगला खेळत होता, परंतु इथे निर्णायक क्षणाला मात्र विकेट गमावले. श्री अँड शिव टीमला लागलाय हा तब्बल 5वा झटका. निम्मा संघ गारद. रायगड ठाण्यात दिवा साहेबांचं नाव
6 धावा दिल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट घेतले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॉल स्टंपच्या मागेच आहे. 6 धावांनी दुसरंही षटक मात्र समाप्त झालंय. 2 षटकं टाकली सतीश म्हात्रे यांनी आणि या 2 ओव्हर्समध्ये धावा दिल्या त्या फक्त 12 धावा आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं. अशा पद्धतीनं गोलंदाजीचं पृथक्करण. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. श्रीयांश शिव थोडासा स्ट्रगल करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं धावा जमवल्यात त्या 27 धावा. न्याय हक्क रंजिता झेंडा अमित मंगाजीच्या हाती. भूमिपुत्र दिवांचे उपकार विसरणार नाही कधी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या हो पाठी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या हो पाठी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या हो पाठी. दिवा पाटलांच्या नावाची विमानतळाला द्या. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 27. संजय पाटील तारणहार बनावं लागेल. यावेळेचा हा बॉल इथून मात्र थोडीशी अपील पाहायला मिळाली. रोनित दापोलकरकडे षटक दिलाय. जगदीश दापोलकर यांचे सुपुत्र आहेत. जगदीश दापोलकर त्यांची आठवण जरूर येते आम्हाला. त्यांनी पाहायला गेलं तर फॉर्म भरलेला नाही आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळत नाहीत, परंतु त्याचे सुपुत्र मात्र मैदानामध्ये त्यांच्या खेळावर विशेष बारकाईने लक्ष ठेवून असतील. त्यावेळेचा हा बॉल इथून मात्र सिंगल येते. चांगली चेंडू खास करून फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न मात्र रोनित दापोलकर करतोय. दुसऱ्यामध्ये अडचणीमध्ये आणले. आता मात्र श्रीयांश शिव स्पोर्ट्सला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, कारण विशाल गायकवाडच्या बॅटमधून आलेलेच तेच मोठे फटके. त्यानंतर मात्र शांतता आहे. लो फुल टॉस बॉल होता. पुढे जात असताना मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाही. बॅटची एज लागून मात्र बॉल मागे चालला शॉर्ट फाईन लेगला. त्या ठिकाणी आणखीन एक सिंगलला मात्र धावफलक खालता ठेवण्यामध्ये आत्तापर्यंत श्रेयांश शिवला सफलता जरूर मिळाली, परंतु ही धावसंख्या पुढे न्यायची असेल तर गॅप शोधाव्या लागतील. इथून मात्र चौकारांची सुद्धा गरज असेल या टीमला. स्टेप आउट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅक टू द बॉल स्ट्रायू. इथे मात्र चांगली फिल्डिंग केली जाते. फॉलो थ्रूमध्ये स्वतः रोनित दापोलकरनं जरूर धाबा अडवल्यात. त्या ठिकाणी आणखीन एक सिंगल. पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल्स आल्यात, त्यामुळे चांगलं षटक आत्तापर्यंत राहिलं आहे रोनित दापोलकर याच्या दृष्टिकोनातून. संजय पाटील आहेत चांगले गोलंदाज. कालच्या सामन्यामध्ये पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला होता. इथे मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला मात्र चांगला झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र गमावलाय श्रीयांश शिव स्पोर्ट्सनं. संजयजी पाटील यावेळेस मात्र बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन झालंय. रोनित दापोलकर यंगस्टार आहे कोळेगावचं. यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. खूप चांगलं षटक आत्तापर्यंत हाताळलं जात आहे रोनित जगदीश दापोलकरच्या माध्यमातून. समीर गायकवाड नवीन फलंदाज. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय बॉलला. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय चेल खाली आणि आणखीन एक सफलता मात्र रोनित दापोलकरच्या नावावर. आता मात्र लो स्कोरिंग मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळू शकते, कारण सगळेच आघाडीचे फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. चरण मात्रे ज्याच्याकडून अपेक्षा होती तोही मात्र बाद होतोय. तब्बल 7वा धक्का लागलाय श्रीयांश शिव स्पोर्ट्सला.
इथून मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 बाद 32 धावा. बत्तीस धावा झाल्यात. इथून मात्र 50चं लक्ष सुद्धा थोडंसं धुसर दिसतंय, कारण फलंदाजी करण्यासाठी बॅट्समन नाही आहेत. समीर गायकवाड आणि अरुण म्हात्रे याच्याकडून आता मात्र अपेक्षा ठेवावी लागेल. तळाचे फलंदाज आहेत, कारण सगळेच आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप झालेत या मॅचमध्ये आणि त्याचमुळे मात्र संघ संकटामध्ये अडकला आहे. त्यामुळे स्ट्राईक होण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मिडॉनकडे बॉल सरकेल, सिंगल येते. एकेरी धाबेनं धावसंख्या फक्त पुढे जाणार आहे आणि गरज होती स्वर्गीय चेतन शेठ स्मृती टीमला काही झालं तरी ही मॅच जिंकण्याची, कारण त्यांचा एक सामना जो बॅलन्स आहे तो सामना जरूर ते थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये असतील, परंतु तरीही क्रिकेट आहे. 3 ओव्हर्समध्ये काही चमत्कार घडू शकतात. त्यामुळं हा सामना जिंकायचा या इराद्यानंच मात्र मैदानामध्ये केलेला सतीश म्हात्रे यांचा खेळ आपण पाहिला आणि त्याचमुळे लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज दापोलकर 5 अंतिम षटक टाकतोय. समीर गायकवाड आणि अरुण म्हात्रे अशी जोडी असेल. राईट अमोर द विकेटनं यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली बीट झाला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मोठे स्ट्रोक येत नाही आहेत. खरं तर याच एंडनं काल बऱ्याचशा धावा होत होत्या. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एंडनं जेव्हा गोलंदाजी करतात गोलंदाज आणि कालपासून याच एंडनं मात्र सगळ्यात जास्त धावा आल्यात. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा फिल्डर येऊन बॉल अडवेल तोपर्यंत मात्र डबलसाठी धावलेत आणि 2 रन्स कंप्लीट. रिस्क तर घ्यावीच लागेल, कारण धावांची गरज आहे. इथून एक धाव फार महत्त्वाची असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथून श्रियान शिव टीमच्या दृष्टिकोनातून, कारण प्रत्येक येणारी धाव तुमच्या गोलंदाजांना पाठबळ देणारी ठरणार आहे. धावसंख्या 2ने पुढे जात असताना 35 धावा 35. इथे मात्र बॅटची एज लागली. शॉर्ट फाईन लेगला चकवत बॉल चाललाय. डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मच निडेड बाउंड्री आणि 4 धावा मात्र मिळतील. इथून मात्र बॉल हवेमध्ये आहे. फलंदाज मात्र बाद होतोय. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धाबा येताना दिसत नाही आहेत. एक चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु फारशा धाबा मात्र उभारत्या आल्या नाही आहेत पहिल्या सत्रामध्ये. ज्या ठिकाणी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकामध्ये धावफलकावर धाबा लागल्यात त्या 39 धाबा, 39 रन्स ऑन बोट. 40 धाबांचं तुटपुंज असं आव्हान मात्र उभं ठेवलंय ते श्री अँड शिव स्पोर्ट्सनं. श्री अँड शिव स्पोर्ट्सला कालचा झालेला पहिला सामना आठवावा लागेल, ज्यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी टीमला 30 धावांवर रोखलं होतं आणि पहिला सामना जो लो स्कोरिंग झाला होता आणि काय भन्नाट गोलंदाजी केली होती बॉसनं संजय पाटील. 32 षटकं आठवावी लागतील. प्रत्येक गोलंदाजानं त्या सामन्यामध्ये दिलेलं प्रत्येकाचं महत्त्व
त्या सामन्यामध्ये दिलेला परफॉर्मन्स तुम्हाला आता मात्र आठवावा लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकावी लागतील. परंतु इथे काम थोडंसं सोपं झालं आहे स्वर्गीय चेतन शेठ स्मृती या टीमसाठी, कारण बिग अचिव्हमेंट असेल त्यांच्यासाठी, कारण 39 धाबां मात्र संघाला थांबवलं आहे आणि 40 धाबांचं लक्ष मात्र या मॅचमध्ये असणार आहे. तर टॉससाठी दोन्ही टीम्स या, जान्हवी स्पोर्ट्स विरुद्ध स्वरा स्पोर्ट्स. आपण लगेच क्षणार्धात टॉस बॉक्सकडे धाव घ्या. सर्वाधिक धाबा आपण पाहिल्या स्त्रियांशी टीमसाठी, तर 6 बॉलमध्ये 14 विशाल गायकवाड याच्या बॅटमधून आल्या. अश्विन पाटील 1 धाव, गुलशन मात्रे 0, साई मात्रे 2, जगदीश गायकवाड 1, चरण मात्रे 5, संजय पाटील 2 आणि समीर गायकवाड 6. अशा पद्धतीने धाबा आल्या. खराब फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं आणि इथून मात्र कशा पद्धतीनं या 40 धाबा होणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र चेंज पाहायला मिळेल. तर दुसरं सत्र जसं रंगेल, काल आपण पाहिलं होतं दशरथ पाटील सरांचा आवाज त्यांनी फार स्तुतीसुमनं खरं तर उधळली होती आणि खूप चांगलं समालोचन कालच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं होतं. हिंदीमधील ओळेगावचे सुपुत्र आणि हिंदीमधील एक अप्रतिम समालोचक. ऐकूया प्रशांत मुंगाजी यांना. हेलो, थैंक्स दीपक सर. तो OPL 2022 का ये दूसरा दिन, तो आप सभी का स्वागत है दूसरे दिन में इस सिद्धेश एंटरप्राइजेज प्रस्तुत OPL 2022. और ये दूसरा दिन, ये दूसरा मुकाबला दूसरे दिन का श्रीयन शिव वर्सेस चेतन स्मृति के बीच ये मुकाबला. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फील्डिंग करने का फैसला किया था चेतन स्मृति टीम ने, और बल्लेबाजी करते समय श्री एन शिव टीम ने सिर्फ. तो फिर इस बीच दोनों टीम के बीच टॉस होगा. जान्हवी स्पोर्ट्स वर्सेस स्वराज स्पोर्ट्स के बीच. तो स्वराज स्पोर्ट्स के कप्तान सुरम गायकवाड़ खुद ओनर है और जान्हवी टीम के कप्तान शक्ति गायकवाड़ खुद ओनर है इस दोनों टीम के. तो दोनों टीम के बीच ये मुकाबला, ये बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है. दोनों टीम के बीच टॉस करेंगे हमारे इस आयोजक नंदराज शेठ मुंगा जी साहब, और यहाँ से जान्हवी स्पोर्ट्स टीम ने टॉस जीता है. और टू महेश सर. शक्ती सर, खऱ्या अर्थानं शक्ती यांना आम्ही शुभेच्छा देऊ की आमच्यामध्ये लहान मुलगा वावरणारा आज ओवळ्या गावचा उद्योग क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतली. खऱ्या अर्थानं मी ओला प्रीमियर लीगच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देईन, कारण यंगस्टर उद्योग क्षेत्रामध्ये उतरला आहे, हा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कसं वाटतं ओला प्रीमियर लीग खेळताना? वाटतंय तर खूपच छान, पण सध्या आमची परिस्थिती जरा चाललेली आहे. बघू आता या matchला समजेल काय होईल ते. नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल आपला? निर्णय आता आम्ही म्हणजे हेच कळवू तिथे गेल्यावर. न्याय घ्यावा लागेल. नाही घ्यावं लागेल नक्कीच. तर या ठिकाणी तुमचा निर्णय तुम्ही त्वरित कालवायचा आहे. स्वरा स्पोर्ट्स आत्ताच एक सामना गमावल्यानंतर एक सामना तुम्ही जिंकलेला आहात. एकंदरीत कसं वाटतं ओला प्रीमियर लीग खेळताना? ओला प्रीमियर लीग खेळताना म्हणजे खूप आनंद वाटतो आहे, कारण का वर्षातनं एक वेळेस आपल्या इथे मॅचेस येतात या आणि सगळी पोरांना उत्साहित असतात, बरोबर. आणि आमच्या यामध्ये असा आमचा कर्णधार आहे प्रमोद घरात, सगळे आमच्या आशा म्हणजे सगळी धुरा त्याच्याकडेच आहे. ओके, धन्यवाद. तर जाता आता शक्ती गायकवाड यांना एक प्रश्न विचारेन की आपण या ओला प्रीमियर लीगच्या माध्यमातून यंगस्टरांना काय संदेश द्याल? यंगस्टर बघायला गेले तर आताचे यंगस्टर सगळे हवेत असतात. त्यांनी जरा हवेत कमी राहावं आणि म्हणजे जिद्दीने आणि चिकाटीने खेळावं तर पुढे जातील. ओके, नक्की दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. आपण शक्ती निर्णय कळवायचा आहे. जरी तुमच्यावर आमचं जीव अपार असलं तरी मैदानावरचे नियम कडक आहेत.
त्वरित तिथून आवाज द्यायचा आहे की तुम्ही काय निर्णय घेतलाय तो. ओके. थैंक्स मच सर. तो दोस्तों चलते मैदान के ऊपर 40 रन का टारगेट सेट किया है चेतन स्फूर्ति टीम के सामने श्रेयस शिव टीम ने. इस बीच ये गेंद फिर से एक बार राइट द लाइन खेलने की पैडल स्वीप करने की कोशिश मनोज दापलकर. जोरदार अपील जरूर हुआ था. संजय गायकवाड़ बॉस गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए ये गेंद डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद पर सिंगल रन, दूसरी गेंद डॉट गेंद. 40 रन एक कंजूसी भरी गेंदबाजी करनी होगी. 40 रन का आपने जो टारगेट सेट किया है, कल हमने देखा था 31 रन का टारगेट था. उस 31 रन का टारगेट का पीछा करते समय श्रेयस शिव टीम ने काफी मुश्किलें पैदा हुई थी मैदान के ऊपर 31 रन का पीछा करते समय. श्रेयस शिव को हुई सी टीम अब गेंदबाजी कर रही है. 40 रन का डिफेंड. ये गेंद फुल टॉस लाइन गेंद हवा में. गेंद के नीचे फील्डर अश्विन पाटिल क्या इस गेंद को लपकेंगे या, और इस बीच बल्लेबाज मनोज दापलकर बैक टू द पेविलियन. आई दर्शन घेन मी डोंगरा बड़ा झटका. मनोज दाभोलकर फुल टॉस लाइन गेंद थी. इस गेंद का पूरी तरह फायदा नहीं उठाए थे. प्रयास किया था एक बड़ा फास्ट शॉट खेलने की, लेकिन नाकामयाब. बहुत देर तक गेंद हवा में, ऊंचाई ज़्यादा ही थी और लंबाई कम थी इस गेंद के ऊपर जो प्रहार किया था बल्लेबाज मनोज दाभोलकर ने. टीम का स्कोर बन चुका है 2 रन 3 गेंदे डॉट. संजय पाटिल जिन्होंने पहले मुकाबले में क्या गेंदबाजी की थी, 2 ओवर डाले थे और सिर्फ 8 रन देते हुए 12 रन देते हुए 2-3 विकेट हासिल किए थे. इस बीच संजय पाटिल पे से एक बार राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद ऑफ स्टंप के हल्के से बाहर से जाते हुए गेंद अंपायर हमारे तरफ मुड़ेंगे. वाइड का इशारा. एक अतिरिक्त रन इस ओवर की. 3 गेंदें अच्छी डाली है संजय पाटिल बॉस. कल भी अच्छी गेंदबाजी की थी इसी गेंदबाज ने. 31 रन पर रोका था सामने वाली टीम को, लेकिन अब यहाँ से 40 रन आपको डिफेंड करने तो कंजूसी भरी गेंदबाजी जरूरी होनी चाहिए. फिर से एक बार पैडल स्वीप किया इस गेंद के ऊपर. कोई फील्डर नहीं. गेंद जाते हुए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. आई माझी कुली कुली गो आई माझी ये बल्लेबाज काफ़ी इनफॉर्म है इस साल. ऋषिकेश पाटिल की बात करेंगे तो अजनबी स्पोर्ट्स में खेलते हमेशा हम देखते इस खिलाड़ी को खेलते समय. आज इस साल काफ़ी इनफॉर्म ये खिलाड़ी है और वही बल्लेबाजी कर रहे मैदान पर कल से शुरुआती मुकाबले से. फिर से एक बार फुल टॉस, लेकिन अंपायर का इशारा आना बाकी. यहाँ से निश्चित तौर पर दोनों अंपायर यहाँ से फैसला में बताएंगे कि क्या हुआ इस गेंद के ऊपर. अंपायर की फैसले के लिए हम रुकेंगे यहाँ से. अंपायर का इशारा आना बाकी. अंपायर हमें फैसला बताना है इस गेंद की. डॉट बॉल, डेड बॉल, डॉट बॉल ना, डॉट बॉल. ओके. निश्चित तौर पर डॉट बॉल यहाँ से क्या हुआ इस डेड बॉल. ओके. तो चलेंगे फिर से एक बार मैदान के ऊपर. टीम का कुछ स्कोर बन चुका है 6 रन. पहली ओवर प्रोग्रेस पर है. 40 रन का पीछा करना. एक विकेट अभी तक हासिल किया संजय पाटिल ने. 40 का पीछा करते समय स्कोर कार्ड पे स्कोर लगता हुआ 6. फिर से एक बार संजय पाटिल. ये गेंद फुल टॉस लाइन गेंद थी. इस गेंद का पूरी तरह फायदा उठाया. गेंद को खेला है फाइंड एक सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस. 4 रन.
ताकत और क्षमता रखता है ये बल्लेबाज। टीम का कुछ हो चुका है 10 रन, अब सिर्फ 30 रनों की जरूरत। पहली ओवर प्रोग्रेस पर है। संजय पाटिल अब महंगे साबित हो रहे हैं अपनी टीम के लिए। फिर से एक बार कट किया, समझदारी दिखाई इस गेंद के ऊपर। जैसी गेंद अच्छी लगी, गेंद को हल्का सा कट किया, गेंद जाती हुई फील्डर के हाथ में, एक रन चुरा लिया। जब तक फील्डर इस गेंद को उठाए थ्रो करे, बल्लेबाज के पास पर्याप्त समय, उस पर्याप्त समय का सही इस्तेमाल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल में परिवर्तन किया उस गेंद को। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर बन चुका है 11 रन। 11 रन टीम का कुल स्कोर कुछ पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। राहुल पटेल अब इस वक्त हमें दिखेंगे मैदान के ऊपर। कल अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी की थी इस खिलाड़ी ने। अब फिर से एक बार उसी तरह का इस गेंद को, इस मुकाबले को आगे लेके जाना होगा दोनों बल्लेबाजों को। टीम का कुल स्कोर बन चुका है 11 रन। 29 रनों की जरूरत, आने वाले 24 गेंदे, अब 29 रनों की जरूरत। ज़्यादा से ज़्यादा डॉट गेंदे विकेट लेने होंगे। गेंदबाज पावा इस वक्त गेंदबाजी करने के लिए आएंगे। पावा ने कल अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन आज काफ़ी नाखुश हो गया कप्तान उनके साई मात्रे पावा से, क्योंकि आपने देखा आज पावा जब बल्लेबाजी कर रहे थे, आपके सामने 2 ओवर अभी तक बाकी थे और आपको आखिर तक खेलना था उस मुकाबले को, लेकिन एक गलत शॉट खेल बैठे और अपने विकेट को गंवाया था पावा ने। विशाल गायकवाड़ पावा एक बड़ा खिलाड़ी है और गांव के लिए खेलते हैं हमेशा। हम देखते इस खिलाड़ी को। प्रशांत, या ठिकाणी आपण पाहतो की ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते भोपर गावावरून। अर्थातच स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचन केलंय ते विनोद भाई पाटील भोपर ही मॅच लाईव्ह पाहतात. जे समालोचक आहेत अतिशय गोड आवाज बाल सुब्रह्मण्य आणि त्यांचा आवाज सेम टू सेम असं म्हटलं जातं. आणि त्यांनी या स्पर्धेसाठी ओवला प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. तो दोस्तों चलते मैदान के ऊपर फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड विकेट, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे पावा। ऋषिकेश पाड़ेकल के लिए गेंद उठाया, गेंद को खेला है, गेंद जाती हुई बाउंड लाइन के बाहर। 4 रन। ये दन दन करता हुआ नो बॉल का इशारा। 6 रन दीजिए। संपर्क साधला आहे, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 6 रन और 6 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम के 22 रन। ऋषिकेश पाटिल ऑन फायर। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, बड़े शॉट नागरिक जल्दी इस मुकाबले को खत्म करने की कोशिश, लेकिन यहाँ से फिर से एक बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं, लेकिन जाती हुई फाइन लेग स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ फील्डर मौजूद, वहां पर प्रीतम 1 रन चुरा, दूसरी की कोशिश और ये 3 रन चुरा ले इस फील्डर ने बल्लेबाजों ने। क्या रनिंग बिटवीन कहा जाएगी और ये 4थी रन और थ्रो। पावा ने इस गेंद को नहीं रोका। 5वीं रन नहीं, लेकिन 4 रन पूरे किए इस गेंद के ऊपर। बेहतरीन रनिंग बिटवीन विकेट दोनों बल्लेबाजों में। ऋषिकेश पाटिल और राहुल गरत चतुराई दिखाई इस वक्त मैदान के ऊपर, जहां पर सिर्फ 2 रन होने चाहिए थे, 4 रन खर्च किए इस गेंद के ऊपर और थ्रो और वहां से 4 रन चुराए इस गेंद के ऊपर। टीम का स्कोर बन चुका है 26 रन। अब सिर्फ 14 की दूरी। इस दूरी को पार करने के लिए ऋषिकेश पाटिल जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, ताबड़तोड़ बल्लेबाजी, काफी बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा। 14 रनों की जरूरत, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए ऋषिकेश पाटिल जिस तरह बल्लेबाजी कर रहे, 3-4 चौवे और 1 छक्का दागा इस बल्लेबाज ने। फिर से एक बार कट किया इस गेंद को तुतु में, लेकिन यहां से ऐसा लगा था कि आउट होने की संभावना है। डेंजर उनकी तरफ दौड़ रहे थे बल्लेबाज ऋषिकेश पाटिल ने इस गेंद को सिंगल में परिवर्तन किया। इससे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बन चुका है 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। 13 रनों की जरूरत है अभी तक इस मुकाबले को जीतने के लिए। राहुल पटेल पहली मर्तबा सामना करेंगे विशाल गायकवाड़ का। राहुल घरत
देखिए सम्मान दिया इस गेंद को राहुल ने, 1 रन चुरा लिया इस गेंद के ऊपर और इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। ये करना चाहिए राहुल पटेल, अगर आपका सामने वाले बल्लेबाज राहुल गरत आपका सामने वाले बल्लेबाज जब बल्लेबाजी करता हो, बड़े शॉट दागने की क्षमता और अब बड़े शॉट खेल रहा हो, तो उस खिलाड़ी को ज़्यादा से ज़्यादा आपको स्ट्राइक पर लाना है। वही करते हुए बल्लेबाज राहुल गरत। फिर से एक बार पावा की अगली गेंद इस मुकाबले की पूरी तरह हवा निकालते हुए बल्लेबाज ऋषिकेश पाटिल। फिर से एक बार इस गेंद को सम्मान दिया, कट किया, डायरेक्ट हिट करने की कोशिश और थ्रो 1+5 डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी वहां पर साई मात्रे ने और यहां से मिलेंगे इस गेंद के ऊपर 5 रन और इस 5 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बन चुका है 2 ओवर के समाप्ति के बाद 33 रन। अब सिर्फ 7 रन, एक बॉल बाकी है इस ओवर का। निश्चित तौर पर एक गेंद शेष है, 5 रन मिलेंगे और जाएंगे ऋषिकेश पाटिल के खाते में। ऋषिकेश पाटिल के खाते में ये 5 रन जाएंगे। ऋषिकेश पाटिल की तारीफ करनी होगी, जिस तरह से बल्लेबाजी हो रही मैदान के ऊपर, सूझबूझ भरी बल्लेबाजी मैदान के ऊपर करते हुए ऋषिकेश पाटिल और राहुल गरत। इससे एक बार ये गेंद स्लोवर गेंद, चेंज ऑफ स्पेस गेंद, रन लेने की कोशिश की थी लेकिन वहां पर रोका राहुल गरत ने। डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया, वही रुका हुआ स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 33 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद अब बची हुई 18 गेंदें और सिर्फ 7 रनों की जरूरत। पूरी तरह हवा निकाल चुके हैं बल्लेबाज ऋषिकेश पाटिल इस मुकाबले में। देखिए 4 चौवे दागे, 1 छक्का और 1 और थ्रो का जवाब मिला था ऋषिकेश पाटिल को। बेहतरीन बल्लेबाजी हो रही मैदान के ऊपर। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर, बची हुई 18 गेंदें जीतने के लिए 7 रन। ऋषिकेश पाटिल की तारीफ जितनी की जाए उतनी कम। मैदान की 4 ओर खेल रहे हैं क्योंकि ये बड़ा खिलाड़ी, हम इस खिलाड़ी को देख रहे हैं। इस साल ओलागांव की बात करेंगे तो सागर गायकवाड़, अजित मुंगाजी और ये ऋषिकेश पाटिल, ये 3 खिलाड़ी जिस फॉर्म में चल रहे इस साल के लिए बेहतरीन। ओलागांव के लिए 3 ही खिलाड़ी खेलते हैं। ये 3 खिलाड़ी जिस तरह लय में है इस साल, अश्विन पाटिल की भी बात करेंगे, ये बड़े खिलाड़ी है इस साल, काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं ओलेगांव के लिए। फिर से एक बार साई मात्रे, 7 रन की जरूरत। इस गेंद को खेले ऑफसाइड में, फील्डर मौजूद रहे, 1 रन चुरा, दूसरी की कोशिश, जगी गेंद के नीचे आएंगे और ये दूसरा रन भी आसानी से पूरा करते हुए ऋषिकेश पाटिल। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब सिर्फ बची हुई 17 गेंदें और 5 रन की जरूरत। 17 गेंदें 5 रन। फिर से एक बार साई और ये प्रहार इस गेंद के ऊपर, गेंद जाते हुए लॉन्ग ऑन सी मारेका के ऊपर 6 रन के लिए और इस मुकाबले को 6 रन से खत्म किया बल्लेबाज ऋषिकेश पाटिल ने। डीजे तो इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बल्लेबाजी करते समय आणि या सामन्याचा सामनावीर किताब जातोय। गोलंदाजी करत असताना काय त्यानं गोलंदाजी केली, ज्यानं वैयक्तिक 2 षटक टाकलं। 2 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना धावा दिल्या फक्त 6-12, 2 षटकामध्ये धावा दिल्या 12 आणि विकेट्स घेतल्या 3। गोलंदाज आहे आणि या सामन्याचा सामनावीर आहे सतीश मात्रे। अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकामध्ये तब्बल 12 धावा देत, फक्त 12 धावा देत 3 विकेट्स ज्यानं घेतल्या त्या सतीश मात्रे, चेतन स्मृती संघाचा सतीश मात्रे कर्णधार, या सामन्याचा संघनायक, या सामन्याचा सामनावीर ठरतोय। विनंती असेल सतीश मात्रे, याच्या पुढचा होणारा सामना जान्हवी स्पोर्ट्स वर्सेस स्वराज स्पोर्ट्स। तर जान्हवी स्पोर्ट्स संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं। सतीश मात्रे
या सामन्याचा सामनावीर जान्हवी स्पोर्ट्स संघानं त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जान्हवी स्पोर्ट्स शक्ती गायकवाड वळतोय पुढच्या सामन्याकडे. याच्या पुढचा होणारा सामना जान्हवी स्पोर्ट्स वर्सेस स्वराज स्पोर्ट्स. विनंती करतोय या पुढचं समालोचन आणि या पुढचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कर्जतचा बुलंद आवाज, कर्जतचा नाही तर पूर्ण आता महाराष्ट्राचा बनलाय असा आमचे समीर सोमने सर यांना मी विनंती करतोय याच्या पुढच्या धावतं समालोचन त्यांनी करायचं. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र टीमचे कॅप्टन स्वर्गीय चेतन स्मृती संघ मात्र विजयी सलामी देते या स्पर्धेमध्ये. आणि या अफलातून परफॉर्मन्स मात्र सादर केला आहे तो गोलंदाजीमधून अर्थातच सतीशजी मात्रे 2 षटकं टाकली, 12 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं. मच निडेड विन होता कारण संघाला गरज होती विजयाची आणि त्यामध्ये स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो आणि कॅप्टनचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. काय म्हणशील संघाबद्दल आणि स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल? नक्कीच प्रथमतः मी आयोजनाबद्दल बोलेल किंवा स्पर्धेबद्दल. जी स्पर्धा काल आपण पाहिलं की थोडासा अंधुक प्रकाशामुळे आपल्याला सामना थांबवावा लागला, मात्र आज ती परिस्थिती होऊ नये म्हणून आयोजकांनी सामने लवकर सुरू केले. त्या कारणास्तव मला वाटते आज सामने लवकर संपतील. नक्कीच त्यांना धन्यवाद देईन मी. आणि परफॉर्मन्सबद्दल सांगितलं तर आपण चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असतो. कोणताही खेळाडू असं वाटत नाही की माझ्याकडनं परफॉर्मन्स खराब व्हावा, माझा संघ हारावा. कोणताही खेळाडू असं करत नसतो. मग ते यंग खेळाडू असो किंवा मग ज्याने वर्ष गाजवले असतील असे खेळाडू असो. मग कधी कधी काय होतं की एखाद्या खेळाडूकडनं खेळ खराब झाला तर मग त्याला नावं ठेवणार, प्रेक्षक बोलणार, त्याच्या संघातले खेळाडू बोलणार. अचानक तो अजून प्रेशराईज होऊन मग त्याचा पुढचा खेळ चांगला होईल असं मला वाटत नाही. अशा वेळेस आपण त्याला नक्कीच मोटिवेट करावं पाहिजे आणि ते मी नेहमीच करतो. आणि माझा संघ देखील मला मोटिवेट करतो कारण मी देखील कित्येक सामने बाहेर बसलो माझ्या खराब परफॉर्मन्समुळं. तर नंतर कमबॅक केल्यानंतर नक्कीच संघाला त्याचा फायदा झाला. यंगस्टरबद्दल काय सांगशील? खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे, खास करून राहुल असेल किंवा रोनितनं सुद्धा एक चांगलं षटक टाकलं. त्याच्याकडून फलंदाजीची अपेक्षा तर नक्कीच असेल, परंतु यंगस्टार जे आहेत त्या टीमला तुझ्या मिळालेत त्या यंगस्टारबद्दल काय सांगशील? खूप चांगले यंगस्टार मी म्हणेन OPLसाठी नाही तर अजनबी संघासाठी देखील नाही, मी म्हणेन ते ओवळ्या संघासाठी मिळालेत. कारण मग जेव्हा अजनबी संघ जिंकतो तेव्हा नक्कीच बाहेर लोक बोलतात की ओवळाकर जिंकले. मग मी सांगेन ते नक्कीच ओवळे संघासाठी यंगस्टर मिळालेत आणि अजून ते चांगले खेळ करतील आणि नक्कीच ओपनच्या संघात देखील आपल्याला गाजवताना दिसतील. तसं आज आपण अजय गायकवाड बघतो किंवा सागर गायकवाड जे आता सगळ्या ओपनमधून खेळून चांगला खेळ करतात, तसेच मात्र खेळाडू आपल्याला अजून घडताना दिसतील या ओपनच्या माध्यमातून. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर एक मॅच नक्कीच यांची बॅलन्स असणार आहे, ती संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु हा होता विनिंग टीमचा कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच सतीश म्हात्रे. तर जाऊया नेक्स्ट मॅच आपल्या समवेत येईल आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. तो अर्थातच द वॉइस ऑफ महाराष्ट्र कर्जतचा लोकप्रिय आवाज समीर सोमणे सरांचा. एक गोष्ट आहे की महेश म्हात्रे सर कुठेही गेल्यानंतर कॅप्टन बाईट घेणं किंवा सामनावीराचं पारितोषिक घेतल्यानंतर एखाद्या खेळाडूची बाईट घेणं समालोचकासाठी थोडं कठीण जातं. परंतु ओवळ्यामध्ये आल्यानंतर समोरून मगाशी शक्ती म्हात्रेंनी अक्षरशः म्हणजे खरं बोलणारा कर्णधार की आमची परिस्थिती खराब आहे, आम्ही न्याय घेऊ की काय करायचं आहे त्यांनी सांगितलं शक्ती म्हात्रे. त्यानंतर आता सतीश म्हात्रे यांची मला असं वाटतं मी 24 लाईव्ह इव्हेंट्सला नक्कीच विनंती करेल की ती एक कट करा. ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं आहे, जे त्यांनी सांगितलं मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारल्यानंतर की कोणताही खेळाडू मैदानावरती खराब खेळण्यासाठी उतरलेला नसतो. कधी कधी खराब दिवस असतो, परफॉर्मन्स थोडा खराब होतो, निश्चितच लोक नावं ठेवतात, प्रेक्षक वर्ग नावं ठेवतात, परंतु हाच तर खरा खेळ आहे क्रिकेटचा. मोटिवेट करावा असं त्यांनी निश्चितच सांगितलं आहे. त्यांना देऊया शुभेच्छा. मॅच इथे चालू होते. सलामीवीर फलंदाज प्रमोद घरत. तत्पूर्वी कालपासून आपण पाहतोय 2 दिवस खरं तर आमचा छोटा प्रेक्षक आहे शुभम म्हात्रे, 2 दिवस या ठिकाणी सामने पाहायला येतोय.
त्याचं नक्कीच आपण कौतुक करूया, कारण कोपरचं आहे, परंतु कालही संपूर्ण दिवसभर आणि आजही सकाळपासून आपण पाहतोय शुभम मात्रे पाहुणा आहे, परंतु आवड आहे क्रिकेटची आणि त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. तर स्क्रीनवर पाहतोय आपण शुभम मात्रेला, परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, ज्या ठिकाणी मात्र एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय प्रमोद घरतच्या बॅटमधून. भगवे वादळ आले लेगचा क्षेत्ररक्षक थांबलाय आणि पहा बॅट्समनने स्वतःला वाचवलं शेवटच्या क्षणी. जो थ्रो झाला, सिंगल आले. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाणार. टीमची धावसंख्या ती आता स्वरा स्पोर्ट्स टीमची जानवी 11 संघाच्या विरोधात 6. काय वक्तव्य छान केलं सतीश म्हात्रे यांनी. निश्चितच काही यंगस्टर अजनबी टीमसाठी खेळत आहेत, परंतु जेव्हा अजनबी ओळे संघ बाहेर खेळतो, जेव्हा जिंकतो, तेव्हा समस्त क्रिकेट रसिक म्हणतात की ओळेकर जिंकलाय. तर आपल्या गावासाठी आणि गावचीच प्रीमियर लीग, ओळे प्रीमियर लीग